जालना शहरातील जुना जालना परिसरात कथित अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झालाय। जुना जालना परिसरामध्ये अवैधपणे गोवंश हत्या केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या गोरक्षकांवर हल्ला झाल्यानं मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालंय। या प्रकरणी पोलिसांनी गोमांस जप्त केल्याची माहिती आहे। बजरंग दल आणि खाटीक समाजामध्ये वाद निर्माण झाल्यानं गोरक्षकांवर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी करत जालना महापालिकेसमोरच ठिय्या देत आंदोलन केलंय। जालना शहरातील जुना जालना परिसरात कथित अवैध गोवंश कत्तलीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि बजरंग दलाचे गोरक्षक घटनास्थळी पोहोचले। कारवाई दरम्यान पोलिसांनी संशयित गोमांस जप्त केल्याची माहिती समोर आली आहे। याच वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि खाटीक समाजातील काही नागरिकांमध्ये जोरदार वाद झालाय। हा वाद काही वेळातच हाणामारीपर्यंत पोहोचल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। पोलिसांसमोरच गोरक्षकांवर तीक्ष्ण हत्यारांनी हल्ला झाला असून त्यात काही गोरक्षक जखमी झाल्याचा दावा देखील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय। आज गोरक्षकांना टीप आली होती की बाबा जुन्या जालन्यामध्ये कसाई मोहल्ल्यामध्ये खुल्या बैल कापल्या गेलेला आहे आणि गौवंश पण बांधलेला आहे। तर आपले कार्यकर्ता बजरंग दलचे तिथे गेले माहिती म्हणण्याप्रमाणे आणि 100 नंबरला कॉल करून पोलीस प्रशासनाला कॉल करून तिथे गेले। 2 पोलीस प्रशासनाचे लोक पण आले, पण कारवाई करताना अचानक काय झालं, पोलीस प्रशासन तिथं जे मॉप होता पोलीसवाले त्यांना हँडल करू शकले नाही। 2च कॉन्स्टेबल होते आणि आमचे काही बजरंग दलचे कार्यकर्ते होते। तिथे 60-70 जण ते कसाई जिहादी लोक जमा झाले आणि त्यांनी डायरेक्ट ते वाड्याचा दरवाजा लावला आणि कोयते वगैरे जे गौमांस त्यांना कापते त्या कोयत्याने आमच्या 2 कार्यकर्त्यावर हमला केलेला आहे आणि त्यातले कार्यकर्ता गंभीर जखमी आहे। ते बालाजी नलमेन म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये इलाज चालू आहे। तर आमचं हे म्हणणं आहे की बाबा डिपार्टमेंटच्या भरोश्यावर गौरक्षक जेव्हा जाते मग डिपार्टमेंट साईडला का होतं का कुठे ना कुठे याची चौकशी झाली पाहिजे आणि जे मारणारे जे जिहादी कसाई झेंडूबाम त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे। आणि तिसरी मागणी जी महानगरपालिका दरवेळेस म्हणते गेल्या 2 वर्षापासून की खुल्याम जे महानगरपालिकेच्या जागेवर कतल्याम गौवंश हत्या होती ते आम्ही JCPने बरखास्त करू, पण आतापर्यंत अशी कारवाई कुठे झालेली नाही। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, महापौर असतील का जालन्याचे आमदार, माजी आमदार, आजी आमदार जे असेल त्यांना आम्हाला हे म्हणणं आहे की बाबा सरसकट कारवाई झाली पाहिजे। जिथे जिथे खुल्याम कत्तलखाने आहे तिथं JCP फिरवले आलीच पाहिजे। आता तुमचं काय म्हणणं नेमकं, आता कशासाठी आंदोलन उपोषण केलं तुम्ही? आमचं आंदोलन हे की बाबा गौमांस एवढं पकडलं होतं खूप सारं 2-3 क्विंटल, पण हे काही 5-6 किलोचे आणलेले ते आरोपी पण अजून मोकरच फिरायले, ज्यांनी चाकून वगैरे हमला केले ते पण मोकरच फिरतात। ते म्हणले की तुमचे दम असेल तिथे येऊन दाखवा वगैरे, डिपार्टमेंट समोर शिवे वगैरे दिलेले। तर आमचं आंदोलन याच्यामुळे आहे की बाबा त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि तो कत्तलखाना जमीन दोस्त केला पाहिजे JCP। या घटनेनंतर संतप्त झालेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कथित गोमांस महापालिका परिसरात आणून ठिय्या आंदोलन सुरू केलंय। आरोपींना तात्काळ अटक करावी, गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित अवैध कत्तलखाना, मटण मार्केट तातडीने जमीनदोस्त करावं अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। यावेळी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर मटण मार्केट कसं सुरू राहिलंय यावर प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाच्या भूमिकेवरही आंदोलकांनी गंभीर आरोप केलेत। आंदोलन तीव्र होताच महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाल करत संबंधित मटण मार्केटवर कारवाई सुरू केली आहे। अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असून दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती DYSP अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे। गोवंश हत्याबंदीचा एक गुन्हा दाखल झालेला होता, त्याबद्दल त्यांचे काही ऑब्जेक्शन्स होते। त्या दरम्यान काही गोरक्षकांना मारहाण झाली असं त्यांचं म्हणणं होतं। त्यावरनं त्यांची जी काही तक्रार असेल ते आपण दाखल करून घेणार आहोत असं त्यांना सांगितलेलं आहे। आणि महानगरपालिका प्रशासनाने त्यांना सांगितलं की अवैध निर्माण कुठं असेल तर ते आम्ही नष्ट करू। त्यावरनं मग त्यांनी आत्ताच तात्पुरतं आंदोलन सोडलेलं आहे। कुठल्या ठिकाणी? महानगरपालिकेच्या समोर झालेलं आहे आणि दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला आपण ती कारवाई केलेली होती गोवंश हत्याबंदीची। जखमी किरकोळ जखम आहे, परंतु आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही त्यांना घडलेलं आहे सांगितलं ना, दीपक हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला। सध्या जुना जालना परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। दरम्यान गोमांस जप्ती, गोरक्षकांवर हल्ल्याचा आरोप आणि त्यानंतर महापालिकेची धडक कारवाई यामुळे हे प्रकरण आता शहरभर चर्चेचा विषय ठरलाय।
पुढील तपासात नेमकं काय निष्पन्न होतं आणि दोषींवर कोणती कारवाई होणार आहे याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.